जीव वाचवण्यासाठी रुग्णाला पुण्याकडे घेऊन एक ॲम्ब्युलन्स निघाली, पण या ॲम्ब्युलन्सचाच भीषण अपघात झालाय। ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात घडली आहे। या अपघातात 31 वर्षीय ॲम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू झालाय, तर ॲम्ब्युलन्समधला रुग्ण गंभीर जखमी झालाय। कल्याणनगर रस्त्यावरच्या गायमुखवाडी इथं मध्यरात्री हा भीषण अपघात घडला। माणसाचा जीव वाचवण्यासाठी वेगाने धावणारी ॲम्ब्युलन्स निघाली खरी, पण नियतीने या ॲम्ब्युलन्सवरच घाला घातला आणि चालकाचाही जीव गेला। जुन्नर तालुक्यातील खामुंडी इथल्या एका अपघातग्रस्त रुग्णाला सुरुवातीला ओतूरमधल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण प्रकृती गंभीर असल्याने पुढच्या उपचारासाठी त्याला पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार ॲम्ब्युलन्स आळे फाटामार्गे कल्याणनगर रस्त्याने पुण्याकडे निघाली होती, पण 17 जुलैच्या मध्यरात्री 12:30 वाजता गायमुखवाडी इथं स्पीड ब्रेकरजवळ ॲम्ब्युलन्स आणि समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाचा जोरदार अपघात झाला। ही धडक इतकी भीषण होती की ॲम्ब्युलन्स 2 ते 3 वेळा पलटी झाली। अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। या भीषण अपघातात ॲम्ब्युलन्स चालक कुणाल तुकाराम डुंबरे गंभीर जखमी झाले। उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झालाय, तर ॲम्ब्युलन्समधला रुग्ण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। रात्री 12:30च्या सुमारास कुणाल डुंबरे हा त्याची ॲम्ब्युलन्स घेऊन एक पेशंट आळेफाटा येथे घेऊन जात असताना गायमुखवाडी येथील स्पीड ब्रेकरच्या ठिकाणी त्याचा पिकअपशी जोरदार समोरासमोर ॲक्सिडेंट होऊन आणि पिकअप आणि ॲम्ब्युलन्स यांनी 2-3 पलट्या खाल्यामुळे आणि तो ॲम्ब्युलन्समधून बाहेर फेकला गेल्यामुळे डोक्यास त्याच्यात जबर मार लागल्यामुळे तो मृत्युमुखी पडला आहे। ॲम्ब्युलन्स घेऊन जात असताना पेशंट घेऊन जात असताना तो स्वतःच यामध्ये मयत झालेला आहे। वेळोवेळी लोकांना मदत करणारा असा हा कुणाल सर्व वेळोवेळी कॉल केल्यानंतर अर्ध्या रात्री एकदम स्पीडमध्ये येऊन लोकांचे जीव वाचवणारा स्वतःच मृत्युमुखी पडला आहे। यामध्ये एक गोष्ट सर्वांनी विचार करावा की ॲम्ब्युलन्स चालक यांनी सुद्धा विचार करावा की यामध्ये त्यांना पण परिवार आहे, त्यांनी पण स्वतःच्या परिवाराचा विचार करून गाडीचा वेग व इतर गोष्टीवर विचार करून आपली जबाबदारी पार पाडावी। या प्रकरणी पिकअप चालक नीलकंठ फुलचंद गव्हाणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि चालकाला ताब्यात घेतलं। रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी धावणाऱ्या ॲम्ब्युलन्सचाच अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते। या घटनेमुळे रात्रीच्या वेळी महामार्गावरील सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.com।